कोल्हापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं पंप ऑपरेटर आणि वीजतंत्री या पदांना शासनानं 1998 साली सुधारित वेतन श्रेणी लागू केली। 1986 पासून पूर्वलक्षी प्रभावानं ही वेतन श्रेणी द्यावी असा आदेश शासनानं दिलाय। मात्र त्यानंतर कोल्हापूर महापालिकेनं त्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणीतील फरक दिला नाही। वारंवार अर्ज विनंत्या करूनही महापालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं पाणी पुरवठा विभागातील निवृत्त पंप ऑपरेटर आणि वीजतंत्री कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या जल अभियंता कार्यालयासमोर गेल्या 2 दिवसांपासून लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे। राज्य पाणी पुरवठा आणि ड्रेनेज तांत्रिक कर्मचारी संघाच्या वतीनं गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर महापालिकेच्या जल अभियंता कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाला सुरुवात केली आहे। महापालिकेच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांना MCSR नुसार शासनानं लागू केलेली सुधारित वेतन श्रेणी द्यावी आणि 1986 पासून पूर्वलक्षी प्रभावानं त्याची अंमलबजावणी करावी असे आदेश राज्य शासनानं दिले आहेत। त्यानंतर या विभागातील कर्मचाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार मागणी आणि बैठक घेऊन त्याचा पाठपुरावा केला। त्यानंतर संघटनेच्या प्रस्तावावर लवकर निर्णय घेऊ असं सांगत अतिरिक्त आयुक्तांनी ती फाईल आयुक्तांकडे पाठवली। मात्र आज तागायत प्रशासनानं त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही। महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईच्या निषेधार्थ पाणी पुरवठा आणि ड्रेनेज विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी जल अभियंता कार्यालयासमोर 1 दिवसीय उपोषण केलं। मात्र त्या उपोषणाची प्रशासनानं दखल घेतली नसल्यानं निवृत्त कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे। आपल्या महानगरपालिकेमध्ये पंप ऑपरेटर वीजतंत्री असे तांत्रिक पदाचे कर्मचारी कार्यरत असून त्यांना महाराष्ट्र शासनाने 1986 पासून पूर्वलक्षी प्रभावाने सुधारित वेतन श्रेणी लागू केलेले आहे। तथापि आपल्या महानगरपालिका कोल्हापूर महानगरपालिकेने त्या वेतन श्रेणीचा आम्ही वर्षानुवर्षे मागणी करून उपोषणे, धरणे, आंदोलने, भूमोर आंदोलनसुद्धा केले, तरी पण अद्याप दाद द्यायला तयार नाही। त्यामुळे आम्ही आज उपोषणाचा कार्यक्रम कालपासून हाती घेतलेला आहे, बेमुदत उपोषणाचा।